चला तर तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. आजचं आपलं सेशन आजपासून आपण टेट म्हणजे तिसऱ्या टेटसाठी व्हिडिओज तुमच्यासाठी घेऊन येणार आहोत. तर बघा, बुद्धिमत्ता हा विषय टेट परीक्षेसाठी खूप 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 म्हणजे खूपच जास्त महत्त्वाचा आहे. ज्याचं बुद्धिमत्ता हा विषय चांगला असेल तो नक्कीच टेटच्या परीक्षेमध्ये चांगला स्कोर करून जिल्हा परिषदेमध्ये आपलं जाण्याचं जॉईन होण्याचं स्वप्न पूर्ण करू शकतो. आणि तुमच्यासमोर एक एक्झाम्पल म्हणून मी स्वतः आहे. टेट 2022च्या परीक्षेत 145 मार्क घेऊन मी माझ्याच जिल्ह्यात माझ्याच तालुक्यात आणि घरापासून फक्त 15 किलोमीटर अंतरावर जिल्हा परिषद शाळेत सध्या जॉईन आहे. तर बघा, या क्लासेसचं माझं उद्दिष्ट फक्त एकच आहे की मला जे येतं ते मी विसरता कामा नये, ते मी कंटिन्युएशनमध्ये असायला पाहिजे. आणि माझ्यामुळे कुणाला तरी काही जरी फायदा झाला तर त्याच्यापेक्षा जास्त मला आनंद कधीच होणार नाही. आणि राहिली गोष्ट यूट्यूबची, तर बघा यूट्यूबवर जर तुम्हाला वाटत असेल की यूट्यूबवर खूप सारा पैसा येतो, तर तुम्हाला रिॲलिटी सांगतो, हा माझा चॅनल मागच्या 2 वर्षापासून सुरू आहे. व्हिडिओज वगैरे टाकत असतो, सीटेटचे क्लासेस पण घेत असतो जेव्हा वेळ भेटला तेव्हा. आतापर्यंत 1000 रुपयाच्या वर त्याच्यात झालेले नाहीये. आणि खूप म्हणजे बोगसगिरी तुम्ही म्हणू शकता, असं काही आहे. खूप जास्त व्ह्यूज असले तेव्हा पैसा येतो, पण आपल्याला पैशासाठी हे काही करायचं नाहीये. फक्त एक हेल्प व्हावी आणि तुमच्या सरावासोबत माझा पण सराव व्हावा या उद्देशानं मी ही व्हिडिओ सिरीज सुरू करतोय. तर रोज एक व्हिडिओ मी तुमच्यासाठी देईल. तुम्ही दुसरे क्लासेस तर करतच असाल ते पण करा आणि हे व्हिडिओज पण बघा आणि तुमच्या मित्रांसोबत जे पण परीक्षेची तयारी करत आहेत त्यांच्यासोबत शेअर करा. जे क्लासेस अफोर्ड करू शकत नाही त्यांच्यासोबत शेअर करा. बुद्धिमत्तेचं जेवढं मला येतंय तेवढे सगळे टॉपिक्स मी चांगल्या प्रकारे आणि सिंपल लँग्वेजमध्ये कसं शक्य होईल ते तुम्हाला शिकवण्याचा प्रयत्न करणार इथं करणार आहे. आपलं टेलिग्राम चॅनल आहे एक्झाम युती, तिथं जॉईन व्हा. ही जी PDF असेल, ज्या पण PDF तयार होतील मी तिथे तुम्हाला लगेच टेलिग्राम चॅनलवर सेंड करत जाईल. तर बघा, बुद्धिमत्तेमध्ये कोणती परीक्षा असो, IBPS पॅटर्न असो किंवा कोणती एक्झाम असो, जर बुद्धिमत्ता हा विषय असेल तर त्याच्यात सगळ्यात महत्त्वाचा एक विषय एक सब टॉपिक असतो, तो म्हणजे आपला संख्या मालिका. ठीक आहे, संख्या मालिका ज्याला सिरीज म्हणतात, नंबर सिरीज. ठीक आहे, आता खरं म्हटल्यावर हा जो टॉपिक आहे खूप मजेदार आहे, पण त्याचे बेसिक्स आपल्याला कळायला पाहिजे. तर आजच्या व्हिडिओजमध्ये आपण त्याचे प्रकार, त्याचे टाइप्स बघणार आहोत आणि उद्याच्या व्हिडिओमध्ये त्याच्यावर आधारित काही प्रश्न बघणार आहोत. तर चला मी सुरू करतो. बघा, इथं तुम्हाला काही संख्या दिसत असतील, 2, 4, 6, 8 आणि 10. ठीक आहे, आता काय पॅटर्न आहे याच्यात, आपल्याला 10 नंतर कोणती संख्या येणार आहे हे इथं आपल्याला शोधायचं आहे. बघा, सगळ्यात आधी तुम्हाला करायचं काय, प्रश्न कोणताही असो, तुम्हाला सगळ्यात आधी फरक किती आहे त्या संख्यांमध्ये ते बघायचंय. काय करायचंय, त्या संख्यांमध्ये फरक कितीचा आहे ते बघायचंय. आता इथं बघूया, 2 आणि 4 मध्ये 2चा फरक आहे, 4 आणि 2 मध्ये 2चा, म्हणजे इथं अधिक 2 झाले, इथं अधिक 2 झाले. 6 आणि 8 मध्ये पण अधिक 2, 8 आणि 10 मध्ये पण अधिक 2, म्हणून इथं पण अधिक 2 होणार, म्हणजे 10 अधिक 2 म्हणजे तुमचे 12. तर आपलं उत्तर काय येईल, 12. ठीक आहे, तर एक अशा प्रकारचा प्रश्न असतो, म्हणजे आपल्याला पुढील पद शोधायचं असतो. म्हणजे संख्या मालिका आपल्याला दिलेली असते आणि शेवटचं पद आपल्याला शोधायचं असतं. आणि काही अशा प्रकारचे प्रश्न असतात. आता हाच प्रश्न इथं अल्टर झालाय. ठीक आहे, इथं 2 नंतर 4 आहे, 4 नंतर तिसरं पद दिलेलं नाही, तिसऱ्या नंतर चौथं पद 8, 10, 12, म्हणजे इथं पण तुमचं +2, इथं +2, इथं +2, म्हणून 4 आणि इथल्या पदमध्ये सुद्धा +2 असतील, म्हणून 4 अधिक 2 म्हणजे 6, म्हणजे आपलं तिसरं पद 6 असेल, म्हणून हे उत्तर आहे. तर अशा प्रकारच्या 2 टाइप्स असतात मेनली. तुम्हाला सांगतो, एक असतं शेवटचं पद आणि एक मधलं पद. ठीक आहे, तर हा झाला आपला पहिला मुद्दा. बघा, याचे तुम्ही मुद्दे एका वहीमध्ये लिहू शकता, नोट्स बनवू शकता सोप्या आणि कमी शब्दामध्ये. जेव्हा पण तुम्ही रिव्हिजन कराल तेव्हा तुम्हाला ते उपयोगी पडेल. आणि तुम्हाला नोट्स नाही बनवायचे, काही हरकत नाही, हीच PDF मी तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर अपलोड करून देणार आहे, तिथून तुम्ही ती डाउनलोड करून घेऊ शकता. चला पुढे जाऊया. बघा, आता काही मुद्दे आहेत, म्हणजे संख्या मालिकेचे काही मुद्दे आहेत.
तर ते मुद्दे कोणते ते बघा. एक मिनिट. हा बघा, काय मुद्दे आहेत म्हणजे कोणत्या पॅटर्नवर किंवा कोणत्या गोष्टींवर प्रश्न येतात. तर बघा, सगळ्यात पहिले असतात नैसर्गिक संख्या. ठीक आहे, नैसर्गिक संख्येवर आधारित प्रश्न असतात. नैसर्गिक संख्या म्हणजे 1, 2, 3, 4, 5, 6, 7 यांमध्ये काही पॅटर्न असेल, जसं की एक पद सोडून असेल, म्हणजे 1 नंतर 3, 3 नंतर 5, 5 नंतर 7, 9, किंवा सलग असतील. ठीक आहे, सलग पद असेल किंवा 2 पद सोडून असेल. अशा प्रकारे नैसर्गिक संख्येवर प्रश्न येतात. दुसरा प्रकार आहे मूळ संख्येवर आधारित. आता तुम्हाला माहिती आहे, मूळ संख्या म्हणजे त्या संख्या की ज्यांना एक आणि ती स्वतः संख्या या दोन संख्येशिवाय दुसऱ्या कोणत्याही संख्येने भाग जात नाही. काय काय आहेत मूळ संख्या? तर बघा, 1 नंतर 2, 1, 2, 3, 5, 7, 11, 13, 17, 19. ठीक आहे, तर अशा संख्यांवर आधारित प्रश्न येतात. कधी कधी तुम्हाला एक संख्या सोडून येईल, किंवा 1, 3, 7, 13, मग पुढची कोणती असेल, किंवा सलग पद येतील. मग तो पॅटर्न आपल्याला तिथं ओळखावा लागतो. ठीक आहे, तर दुसरा प्रकार झाला आपला मूळ संख्यांवर आधारित. तिसरा प्रकार असतो आपला विषम संख्येचा. 1, 3, 5, 7, 9, 11, 13. ठीक आहे. चौथा प्रकार आपला समसंख्येवर. 2, 4, 6, 8, 10, 12. ठीक आहे. आता काही प्रकार असतात पाड्यांवर. बघा, बुद्धिमत्ता हा जर विषय तुम्हाला परफेक्ट करायचा असेल, तर तुम्हाला काही जरी झाले तर किमान 2 ते 25 पर्यंत तुम्हाला पाळे यायलाच पाहिजे. ठीक आहे. काय माहिती का, टेटची जी परीक्षा आहे, तर तुम्हाला 200 प्रश्न फक्त 120 मिनिटांमध्ये सोडवायचे असतात. म्हणजे 0.66 एवढ्या मिनिटाला तुम्हाला एक प्रश्न सॉल्व्ह करावा लागतो. म्हणजे जवळपास काहीतरी 40 सेकंद एका प्रश्नाला तुम्हाला मिळत असतात. आता माझ्या परीक्षेच्या अनुभवानुसार तुमची स्पीड ही खूप चांगली असायला पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, कम्प्युटर हाताळण्याचं तंत्र पण तुम्हाला अवगत असायला पाहिजे. कम्प्युटर तुम्ही जेवढ्या चांगल्या पद्धतीने हँडल करू शकता, माऊस स्क्रोलिंग तुम्ही जेवढ्या चांगल्या पद्धतीने करू शकता, तेवढा स्कोर तुमचा वाढणार आहे. ठीक आहे. तर एक बेसिक गोष्ट म्हणून 2 ते 25 पर्यंत तुम्हाला पाळे पण यायला पाहिजे. तर पाळ्यांवर आधारित कशी संख्या येईल, जसं की समजा पॅटर्न असेल 5, 10, 15, 20, 25 आणि पुढचं पद काय. ठीक आहे. मग तुम्ही लावू शकता अंदाज. इथं 5चा, सगळीकडे 5चा गॅप आहे, म्हणून इथं पण 5चा असेल, म्हणजे इथं संख्या आपली मिसिंग संख्या 30 येईल. त्याच्यानंतर वर्ग संख्या. आता वर्ग संख्येवर प्रश्न कसे असतात ते आपण पुढे बघणारच आहोत. तर तुम्हाला 2 ते 25 पर्यंत वर्ग पाठ पाहिजे. म्हणजे तुम्हाला जर कोणी सांगितलं 9चा वर्ग किती, तर लगेच तुमच्या तोंडावर यायला पाहिजे 81. ठीक आहे. असं नको व्हायला की तुम्हाला तिथं 9 गुणिले 9 करायची वेळ यायला पाहिजे, किंवा 12 गुणिले 12 करायची वेळ यायला पाहिजे. असं तुम्हाला तिथं व्हायला नको. आणि शेवटचं घनसंख्येवर आधारित काही प्रश्न असतात. तर किमान 1 ते 15 पर्यंत तुम्हाला घनसंख्या सुद्धा पाठ असायला पाहिजे. तर तुम्ही जिथे पण अभ्यास करत असाल तिथं काय करा, 2 ते 25 पर्यंत पाळे, वर्ग संख्या 2 ते 25 पर्यंत आणि 1 ते 15 पर्यंतच्या घनसंख्या या लिहून ठेवा, कुठेतरी पेस्ट करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला ते बघून पाठ होऊन जातील. आणि ज्या विद्यार्थ्यांना पण असं वाटत असेल की सध्या तर काहीच अनाउन्समेंट नाही आहे टेटचं, उगाच युट्यूबवर क्लासेस वगैरे येत आहे, बघा, तुम्हाला करायचे असतील, व्हिडिओ बघायचे असतील बघा, नाही बघायचे असतील नका बघू. पण रिझन असं आहे की कधीही परीक्षेचं अनाउन्समेंट होऊ शकतं. आणि मागच्या परीक्षेप्रमाणे जर 25 दिवस 20 दिवस भेटले होते, तेव्हा आता पण असंच होईल. आणि आपण पुन्हा तीच कंप्लेंट करत बसू की आम्हाला वेळ नाही भेटला, आम्हाला अभ्यास करायला वेळ नाही भेटला. ठीक आहे. त्याच्यामुळे काहीही न केल्यापेक्षा काहीही केलेले बरे. ठीक आहे. चला, आता प्रकारावर येऊ आपण. मूळ संख्या मालिकेच्या काही प्रकारावर येऊ. एक एक प्रश्न आपण आता सॉल्व्ह करत सुरू येऊ. आता पुन्हा त्याच्यात 2 प्रकार असतात. एक असते साधी मालिका आणि एक असते मिश्रित मालिका. आता काय फरक आहे बघा साध्या मालिकेमध्ये. बघा, इथं 18 आणि 20 मध्ये 2चा फरक आहे. 20 आणि 22 मध्ये सुद्धा 2चा फरक आहे. 22 आणि 24 मध्ये सुद्धा 2चा फरक आहे. म्हणजे इथं पण 2चा फरक येईल, म्हणजे इथं कुठेतरी 26 येईल.
तर ही झाली साधी मालिका, म्हणजे एक निश्चित पॅटर्न चालू आहे, त्याच्यात काही फरक नाहीये. पण आता हा इथं जर या मिश्रित मालिकेमध्ये जर तुम्ही बघितलं तर बघा 1 आणि 2 मध्ये तुम्हाला थांबा मी इथं ठीक आहे 1 आणि 2 मध्ये तुम्हाला 1 चा फरक दिसतोय, 2 आणि 5 मध्ये तुम्हाला इथं 3 चा फरक दिसतोय, पण 5 आणि 6 मध्ये पुन्हा 1 चा फरक, 6 आणि 3 मध्ये 9 मध्ये 3 चा फरक, 9 आणि 18 मध्ये लगेच कितीचा फरक झाला 9 चा, 18 आणि 13 मध्ये मग आता मायनस झालंय, म्हणजे प्लस न होता इथं डायरेक्ट वजा 6 झाले, सॉरी वजा 5 झाले, मग अशा पॅटर्नला काय करायचं तर याला म्हणतात मिश्रित पॅटर्न. मग अशा वेळेस काय करावं लागेल तुम्हाला, बघा मी इथं पुन्हा लिहितो त्या संख्या 1 2 5 6 9 18 13 54 आणि 17. बघा इथं 54 आणि 17 मध्ये तर खूप जास्त फरक आहे. मग अशा वेळेस तुम्हाला काय करावं लागेल, अल्टरनेट नंबरवर लक्ष केंद्रित करावं लागेल. कशावर, अल्टरनेट नंबरवर. जसं 1 आणि 5 मध्ये +4 चा फरक आहे, 5 आणि 9 मध्ये पण +4 चा फरक आहे, 9 आणि 13 मध्ये पण +4 चा फरक आहे, 13 आणि 17 मध्ये पण +4 चा फरक आहे. म्हणजे अल्टरनेट नंबरवर आपल्याला एक पॅटर्न सापडलाय, तो म्हणजे +4 चा. करेक्ट. आता राहिलेल्या नंबरवरचा आपण बघूया. 2 आणि 6 मध्ये पण +4 चा फरक आहे, पण 6 आणि 18 मध्ये तुम्हाला इथं +12 चा फरक दिसतोय का, दिसतोय ना. मग आता इथं कन्फ्युजन झाली की बघा पहिल्या पदामध्ये 2 आणि 6 मध्ये तर +4च होतं, मग 6 आणि 18 मध्ये का +12 झालं. मग हे कारण शोधण्यासाठी तुम्हाला 18 आणि 54 मध्ये पण बघावं लागेल, आणि 18 आणि 54 मध्ये कितीचा फरक आहे तर इथं जवळपास 36 चा फरक आहे. मग आता इथं काय येईल हा प्रश्न तुम्हाला पडला असेल. मग तुम्हाला एक गोष्ट कळते का की बघा इथं जर 4 चा फरक आहे तिथं 12 झाला, म्हणजे 4 ला 3 ने मल्टिपल झालं. इथं 12 आणि 36 चा फरक आहे, म्हणजे इथं पण 3 ने मल्टिपल झालं. मग इथं कितीचा फरक होईल आता आपल्याला हे जर कळायचं असेल तर 36 ला पण 3 ने मल्टिपल करावं लागेल. 36 ला आपण 3 ने मल्टिपल केलं म्हणजे आपलं उत्तर येतं 108, आणि इथं संख्या आहे 54. तर 54 मध्ये जर 108 आपण ऍड केले तर 8 आणि 4 12, 12 ची 2 हातचाला 1, 1 आणि 5 6, 162, म्हणजे आपलं उत्तर कुठेतरी 162 येईल. तर ही झाली तुमची मिश्रित मालिका. याच्यावरून तुम्हाला एक पॅटर्न आणि एक जी सिरीज असते ती लक्षात कुठे ना कुठे आली असेल, आणि फरक सुद्धा कळाला असेल साध्या मालिकेमध्ये आणि मिश्रित मालिकेमध्ये. ठीक आहे, पुढे जाऊया. बघा आता पुढे जर गेल्यावर आपल्याला कळेल बेरजेवर आधारित संख्या मालिका. पहिला मुद्दा बेरजेवर आधारित संख्या मालिका, म्हणजे प्रत्येक पदामध्ये कुठे ना कुठे बेरीज होत जाईल. तर बघू 105 आणि 100 मध्ये +5 ची बेरीज झाली, 105 आणि 110 मध्ये इथं पण +5 ची बेरीज झाली, 105 आणि 110 आणि 115 मध्ये पण 5 ची बेरीज, 115 आणि 5 मध्ये 115 आणि 120 मध्ये पण 5 ची बेरीज, मग इथं पण +5 होईल, म्हणजे तुमचं उत्तर येईल इथं 125. ही झाली बेरजेवर आधारित सिंपल संख्या मालिका. पुढे वजाबाकीवर आधारित. आता 109 आणि 110 मध्ये वजा 9चा फरक आहे, 110 आणि 101 मध्ये पण वजा 9चा, 101 आणि 92 वजा 9, 92 आणि 83 वजा 9, मग इथे पण कुठे ना कुठे वजा 9चा फरक येईल. 83 मधून 9 गेले म्हणजे तुमचं उत्तर 72 येईल. ठीक आहे, तर एक प्रकार झाला बेरजेवर आधारित, दुसरा प्रकार झाला वजाबाकीवर आधारित. पुढे जर गेलो आपण, पुढच्या प्रकारावर जर गेलो आपण, बघा जेवढे प्रकार मी तुम्हाला इथं समजावून सांगतोय फक्त तेवढेच प्रकार करा. संख्या मालिकेवरचा एकही प्रश्न तुमचं जाणार नाही किंवा तो मार्क तुमचं सुटणार नाही. पुढे गुणाकार संख्या मालिका. बघा आता इथं पॅटर्न काय, 2 आणि 6 इथं कुठेतरी 3चं मल्टिप्लिकेशन आहे, 6 आणि 18 मध्ये पण 3चं मल्टिप्लिकेशन आहे, 18 आणि 54 मध्ये पण 3चं मल्टिप्लिकेशन, 54 आणि 162 मध्ये पण 3चं मल्टिप्लिकेशन, म्हणून इथं पण कुठे ना कुठे 3चं मल्टिप्लिकेशन होणार आहे. म्हणजे 162 गुणिले 3 तर किती येईल आपलं, 162 गुणिले 3 तुमचं होईल 436. ठीक आहे, 162 गुणिले 3, 150 गुणिले 3 450, आणि 32 36, सॉरी 450, म्हणजे इथं 486 येईल. म्हणजे 162 गुणिले 3, 3 दुनी 6, 6 18, 18 चे 8, हातचाला 1, 3 1 3, 3 आणि 4. ओके ठीक आहे, तर तुमचं उत्तर येईल 486. अशामध्ये दुसरे प्रकार असू शकतात, जसं की 4 येईल,
तिथे तुमच्या नंतर 8 येईल, इथं तुमचं 16 येईल, इथं 32 येईल, इथं 64 येईल आणि आपल्याला इथं पद विचारेल. म्हणजे 4 इथं 2चा गुणाकार, इथं पण 2चा गुणाकार, इथं पण 2चा गुणाकार, इथं पण 2चा गुणाकार आणि 64 गुणिले 2 तुमचं 128. तर इथं पण तुमचं असा प्रकारचा पॅटर्न येऊ शकतो. मल्टिप्लिकेशन मध्ये तुम्हाला गुणाकारामध्ये 5ची संख्या येऊ शकते, 6ची येऊ शकते किंवा 7ची येऊ शकते. म्हणजे याच्यासाठी तुम्हाला पाठ असणं आवश्यक आहे. आणि दुसरी गोष्ट एक तुम्ही प्रयत्न करा की जेवढ्यात जास्त तुम्ही पेन उचलण्याचा प्रयत्न कराल, कमीत कमी पेन उचलण्याचा प्रयत्न कराल, तेवढे मार्क तुमचे आणि जास्त वाढतील आणि तुमचं पेपर पण कमी वेळेत होईल, जास्त स्कोर तुम्ही करू शकता. कारण पेन उचलल्याने, लिहिल्याने खूप साऱ्या गोष्टी, खूप सारा वेळ जातो. त्याच्यामुळे हा एक प्रयत्न तुम्ही आतापासून सुरू करा, जेणेकरून तुम्हाला पुढे फायदा होईल. पुढचं प्रकार आहे बघा आपलं भागाकार संख्या मालिका. बघा इथं 1200 आणि 6 सरळ सरळ समजते आपल्याला की इथं 2चा भाग आहे, 600चं 2 केल्यावर इथं पण तुमचं 2चा भाग आहे, इथं पण 2चा भाग आहे. मग इथं पण 2चा भाग जर केलं तुम्ही तर 150 भागिले 2 म्हणजे तुमचं 75 उत्तर येईल. ठीक आहे, सोपं आहे. बघा जिथे एक महत्वाचा मुद्दा लक्षात ठेवा, जिथे दोन संख्यांमध्ये कमी फरक येतोय म्हणजे 1 2 3 4 5 6 कमी संख्येचा फरक येतोय, तिथं गुणाकार आणि भागाकाराचा पॅटर्न लागू होणार नाही, तिथं वजाबाकी आणि बेरजेचा पॅटर्न लागू होईल. आणि जिथं संख्या खूप जास्त पटीने वाढते किंवा जास्त पटीने कमी होते, तिथं गुणाकार किंवा भागाकाराचा फॉर्म्युला लागेल. बघा इथं संख्या पटीने वाढते म्हणजे फरक जास्त वाढत गेला म्हणजे गुणाकार संख्या लागली. इथं भागाकारामध्ये कमी कमी होत गेला झपाट्याने, तर तुम्हाला भागाकाराचा तुम्हाला इथं प्रकार लागला, हे तुम्हाला इथं समजलंच असेल. बघा पुढचा प्रकार गुणाकार व बेरीजवर आधारित संख्या. आता काही प्रकार असतात जिथे गुणाकार पण असतो आणि बेरीज पण असते, ते कसं आता बघूया. आता 7 आणि 22 मध्ये कितीचा फरक आहे बघा. इथं 7 आणि 22 मध्ये मला वाटतं 15चा फरक आहे. 22 आणि 67 मध्ये 22 आणि 67 मध्ये तुमचं 67 भागिले 22 हे 5 45चा फरक आहे. ठीक आहे. आणि 67 आणि 202 मध्ये 202 67 135चा फरक आहे. मग हा इथं पॅटर्न काहीतरी आपल्याला 15 त्रिक 45 45 त्रिक 135, म्हणजे इथं तुम्ही जर बघितलं तर एक पॅटर्न दिसतोय 15 त्रिक 45 45 त्रिक 135 हा एक पॅटर्न दिसतोय. पण याच्यापेक्षा हा एक पॅटर्न पण लागू होतो आणि दुसरा पण पॅटर्न लागू होतो. बघा इथं 7 त्रिक 21 अधिक 1 म्हणजे इथं काय प्रकार आहे, गुणिले 3 अधिक 1 22 त्रिक 66 अधिक 1 67 म्हणजे इथं पण गुणिले 3 अधिक 1 67 त्रिक 201 अधिक 1 म्हणजे इथं पण गुणिले 3 अधिक 1. मग इथं पण कुठेतरी 202 गुणिले 3 आणि प्लस 1 म्हणजे 202 गुणिले 3 आपले झाले 606 आणि त्याच्यात 1 ऍड केलं तर तुमचं झालं 607. म्हणजे आपलं उत्तर काय आलं 607. म्हणजे इथं प्रत्येक संख्येला 3 ने गुणल्यानंतर त्याच्यात 1 ऍड केलेला आहे. असा हा आपला गुणाकार व बेरजेवर आधारित पॅटर्न आहे. ठीक आहे, कळलं. पुढचा पॅटर्न आहे बघा गुणाकार व वजाबाकीवर आधारित संख्या मालिका. जसं गुणाकार आणि बेरीजवर होतं तसंच गुणाकार व वजाबाकीमध्ये सुद्धा आहे. बघा इथं काय पॅटर्न होतंय, तर 6 आणि 9 मध्ये तुम्हाला बघितलं तर 3चा पॅटर्न आहे. 9 आणि 13 मध्ये 4चा फरक आहे. 13 आणि 19 मध्ये 6चा, 19 आणि 29 मध्ये 10चा. म्हणजे कुठेतरी 3 4 6 हे कुठेतरी मॅच होताना दिसत नाहीये. मग इथं कुठेतरी दुसरा आपल्याला पॅटर्न लावावा लागेल. तर इथं काय पॅटर्न येईल बघा, इथं काय पॅटर्न येईल एक मिनिट तुम्हाला सांगतो मी. इथं एक पॅटर्न असा येईल, काय पॅटर्न येईल बघा 6 गुणिले 2 वजा 3 मग साइन 2 12, 12 मधून 3 गेले तुमचे राहिले 9. तसंच 9 गुणिले 2 18, 18 मधून 5 गेले तुमचे राहिले 13. ठीक आहे, 13 गुणिले 2 म्हणजे तुमचे झाले 26, 26 मधून 7 गेले तुमचे राहिले 19. 19 गुणिले 2 म्हणजे तुमचे झाले 38, 38 मधून 9 गेले तुमचे राहिले 29. 29 गुणिले 2 तुमचे झाले 58, 58 मधून 11 कमी केले तुमचे झाले 47. म्हणून इथं 47 गुणिले 2
म्हणजे 7 दुनी 14, 14 4 हात चाला 1, 4 दुनी 8, 8 आणि 1 9 म्हणजे 94. आणि 94 मधून तुम्हाला 13 वजा करावं लागतील, कारण हा जो पॅटर्न येतोय तो विषम संख्येचा येतोय. एकीकडे 3 वजा झाले, एकीकडे 5, एकीकडे 7, एकीकडे 9, एकीकडे 11, एकीकडे 13. म्हणजे आता जी संख्या वजा होईल ती होईल 15. 4 मधून 5 म्हणजे 14 मधून 5 गेले तुमचे राहिले 9. हातचा इथं घेतला, 9 मधून 2 गेले तुमचे राहिले 7. म्हणजे तुमचं उत्तर येईल 79 म्हणजे 79. कळालं? म्हणजे इथं गुणाकारासह विषम संख्येची वजाबाकी केलेली आहे, असा हा पॅटर्न होता. म्हणजे तुम्हाला हे पॅटर्न जेवढा लवकर तुम्ही ओळखाल तेवढ्या कमीत कमी वेळेमध्ये तुम्ही प्रश्न टॅकल करू शकता. चला, व्हिडिओ जर आवडत असेल, समजत असेल तर चांगल्यात चांगलं कमेंट करा. त्याच्यामुळे मोटिवेशन मिळतं की मला पुढचा व्हिडिओ चांगल्या प्रकारे बनवता येईल. खूप मेहनत लागते, खूप वेळ जातो, खूप प्रिपरेशन करावं लागते, खूप हे टाईप करावं लागतं. समजून घेत जा. व्हिडिओला लाईक करा. व्हिडिओ नाही आवडला तर लाईक पण करू नका, सबस्क्राईब करू नका, काहीच अडचण नाही. पण आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर सुद्धा करा. पुढचा प्रकार आहे गुणाकार व बेरीजवर आधारित संख्या मालिका. आता इथं गुणाकार पण आणि बेरीज पण कशी बघा. इथं 8 त्रिक 24, 24 12, 12 36, 36 18, 18 54. आता काय प्रकार येतं बघा. इथं प्रकार बघा 8 12. ठीक आहे बघा. इथं 8 त्रिक 24, 24. हा, इथं 24 चे अर्धे झाले. ठीक आहे, इथं 24 चे अर्धे झाले म्हणजे 24 चे 2 भाग झाले 12. इथं 12 त्रिक 36. ठीक आहे, 36 चे अर्धे झाले 18. इथं 18 त्रिक 54 म्हणजे इथं कुठेतरी 2चा भाग द्यावा लागेल. तर 54 भागिले 2 म्हणजे तुमची 27. कळालं का? इथं काय झालंय, 8 ला 3 ने मल्टिप्लिकेशन केलं, 24 ला 2 ने भागलं, 12 ला 3 ने मल्टिप्लिकेशन केलं, 36 ला 2 ने भागलं, 18 ला 3 ने मल्टिप्लिकेशन केलं, 18 ला 3 ने मल्टिप्लिकेशन केलं आणि 54 ला 2 ने भागलं. तुमचं उत्तर आलं 27. इथं गुणाकार व बेरीजच्या ऐवजी भागाकार असायला पाहिजे. माझी टायपिंग मिस्टेक झाली, सॉरी. चला, पुढचा प्रकार आहे वर्ग संख्येवर आधारित संख्या. जसं तुम्हाला सांगितलं की 2 ते 25 पर्यंत तुम्हाला वर्ग यायलाच पाहिजे. बघा, इथं 2चा वर्ग आहे, 9 म्हणजे 3चा वर्ग आहे, 25 5चा वर्ग आहे, 36 6चा वर्ग आहे, 49 7चा वर्ग आहे. म्हणजे इथं तरी कुठेतरी 8चा वर्ग येईल. आणि इथं एक माझी टायपिंग करताना एक मिस्टेक झाली, 4चा वर्ग 16 टाईप झाला नाही, म्हणजे इथं 16 पण आहे आणि तो 16चा वर्ग म्हणजे 4चा वर्ग. मग 8चा वर्ग किती असतो? 8 8 64. तर अशा प्रकारचे सुद्धा प्रश्न येतात, एवढे सोपे सुद्धा प्रश्न येतात. पण आपण एक्झॅक्ट त्या पॉईंटवर जात नाही की इथं वर्गचा पॅटर्न लागू होईल. आपण त्याच्यातला फरक वगैरे बघत असतो कुठेतरी आणि त्याच्यातच आपले 40-50 सेकंड निघून जातात आणि त्या 40-50 सेकंदामध्ये आपला तो प्रश्न होत नाही. म्हणून आपल्याला अजून आपल्या मनावर दडपण येतं की बुवा आता ह्या आपला वेळ गेला, पुढे जातो, पुढचा पण येत नाही, मागे येतो, हा पण जात नाही आणि त्या विचारामध्ये आपला वेळ निघून जातो आणि आपण आपल्यालाच मग बोलत असतो की बुवा आपलं असं झालं तसं झालं. तर हा पण एक प्रकार आहे. ठीक आहे, चला पुढचं घनसंख्येवर आधारित संख्या मालिका. बघा, 8 2चा घन आहे, 64 4चा घन आहे, 216 8चा घन आहे, 512 16चा घन आहे. ठीक आहे, नाही सॉरी, एक सेकंड, काहीतरी चुकलं इथं. 4 चूक 16 16 चूक 64 3. हा तुमचा 4चा घन आहे, हा तुमचा 6चा घन आहे, हा तुमचा 8चा घन आहे, सॉरी घन आहे, हा तुमचा 10चा घन आहे. मग आता कुठेतरी इथं 12चा घन येईल. तर तुमचं 12चं घन होतो बघा 1728 हे तुमचं 12चं घन आहे. ठीक आहे, तुमचं उत्तर काय होईल?
1728 हा 2चा आहे, हा 4चा, हा 6चा, हा 8चा, 10चा आणि 12चा. इथं पण समसंख्या आलेली आहे 2 4 6 8 10 आणि 12. तर 12चा तुमचा घन झाला 1728 हे तुमचं उत्तर आहे. तर अशा प्रकारचे पण इथं तुम्हाला प्रश्न येऊ शकतात. पुढचा एक पॅटर्न आहे मूळ संख्यांवर आधारित संख्या मालिका. मूळ संख्या तुम्हाला माहिती आहे की ज्या संख्यांना एक आणि त्याच संख्येने भाग जातो, दुसऱ्या कोणत्याच संख्येने भाग जात नाही, दुसरे कोणतेच त्यांचे फॅक्टर नाही, त्या संख्यांना मूळ संख्या म्हणतात. तर इथं बघा 5 आहे, 11 आहे, 17 आहे, 23 आहे, 31 आहे. बघा 5 आणि 7 11 मध्ये एक अजून मूळ संख्या येते ती म्हणजे 7. 11 आणि 17 मध्ये दुसरी मधली मूळ संख्या 13 येते. 17 आणि 23 मध्ये मूळ संख्या 19 येते. 23 आणि 31 मध्ये 27 येते. तर 31 नंतर जी मूळ संख्या येते म्हणजे एकचा गॅप आहे, 31 नंतर जी मूळ संख्या येईल ती येईल 31 नंतर 37 येईल आणि एक गॅप सोडून आपल्याला यायची ना, 37 नंतर येईल तुमची 41. तर आपलं उत्तर आहे 41. ठीक आहे. याच मूळ संख्या तुम्हाला असं पण येऊ शकतात 5 7 11 13. मग पुढची कोणती? तर मग तुम्ही सांगाल 5 नंतर 6 7 नंतर 11 11 नंतर 13 13 नंतर लगेच तुमचं 17 हे उत्तर येईल. ठीक आहे. चला पुढे जाऊया. हा संमिश्र संख्या मालिका. संमिश्र संख्या मालिका म्हणजे काही इतर प्रकार बघूया. बघा 4 6 इथं कितीचा फरक आहे, सॉरी +2 झाले, +2 झाले, इथं +2 झाले, पण इथं +1 आहे, पॅटर्न तुटला ना. मग याच्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, अल्टरनेट बघावं लागतील. जसं एक आपण आधी पण प्रश्न गेलो होता, अल्टरनेट बघावं लागतील की काय याच्यात दिसतंय, म्हणजे पॅटर्न काय निघून येतो. तर बघा 4 आणि 8 8 आणि हे आणि हे आणि हे 6 आणि 9 9 12 12 आणि 15. बघा 4 आणि 9 मध्ये +3चा फरक आहे, 9 आणि 12 मध्ये पण +3चा फरक आहे, 12 आणि 15 मध्ये पण +3चा फरक आहे. मग 4 आणि 8 मध्ये +4चा फरक आहे. 8 आणि इथं आपल्याला माहित नाही, इथं आणि इथं आपल्याला माहित नाही. मग 4चा फरक जर असेल तर 4 आणि 8 8 आणि इथं कितीचा फरक असेल, 4 आणि 8 मध्ये 4चा फरक, 8 आणि पुढे काय संख्या आहे नाही माहित, 4 8 8 आणि 4 12. ठीक आहे, 8 आणि 3 11. ओके एक सेकंड पॅटर्न काहीतरी चुकतोय. 4 आणि 8 मध्ये 4चा फरक आहे, 8 आणि 12 आणि तो पण पॅटर्न चुकतोय. मला वाटतं इथं 4 आणि 3 7 7 आणि 3 10, इथं 7 असायला पाहिजे. ठीक आहे, काहीतरी प्रिंटिंग मिस्टेक झाली. आणि इथं 10 असायला पाहिजे, सॉरी इथं 10 नाही, इथं 13 असायला पाहिजे. म्हणजे हा प्रश्न सरळ सरळ असायला पाहिजे 4 6 7 9, इथं प्रश्नचिन्ह 12, इथं तुमचं असायला पाहिजे 13 आणि इथं 15. तर 4 आणि 3 मध्ये +3चा फरक, 3 आणि इथं काय माहित नाही, इथं काय माहित नाही. तर इथं तुमचा होईल +3चा फरक, इथं तुमचं +3चा फरक, इथं +3चा फरक. म्हणून इथं आणि इथं 7 आणि 13 मध्ये 6चा फरक आहे. त्याचे 2 भाग जर केले तर आपलं उत्तर 3. म्हणजे इथं पण 3चा फरक, इथं पण 3चा फरक असायला पाहिजे. म्हणजे 7 मध्ये 3 जर केले तर इथं आपलं उत्तर येईल 10. तर तुमचं उत्तर येईल इथं 10. काहीतरी माझी प्रिंटिंग मिस्टेक झाली आहे. ठीक आहे. पुढे इतर काही संख्या मालिका प्रकार. आता एक पॅटर्न असतो वजाबाकीचा. बघा 44 मधून 42 गेले तर इथं -2चा फरक आहे. इथं 42 मधून 38 गेले म्हणजे इथं डायरेक्ट -4चा फरक आहे. इथं पुन्हा 2चा फरक आहे, -2.
पण इथं -4चा फरक आहे, म्हणजे एक पॅटर्न तयार झाला. -2 -4 -2 -4. मग याच्यानंतर पुन्हा -2 होईल. 32 मधून 2 गेले तुमचं उत्तर येईल 30. मग हा एक सुद्धा मिश्र पॅटर्न असतो. याच्यातच जर तुझा एक प्रकार बघितला तर एक इथं +1 ऍड झाला, इथं +2 झाले, इथं +1 झाला, इथं +4 झाले, इथं +1 झाला, इथं +6 झाले, इथं +1 झाला, इथं +8 झाले. ठीक आहे, इथं +1 झाला. मग इथं कुठे ना कुठे आपल्याला बघावं लागेल की 2 2 नंतर 4, या 2 4 नंतर 6 6 नंतर 8, म्हणजे आता कुठेतरी 10 ऍड होतील आणि 26 मध्ये 10 ऍड केले तुम्ही तर तुमचं उत्तर 36 येईल. ठीक आहे, तर हा पण एक पॅटर्न आहे. ठीक आहे, तर थँक्स फॉर वॉचिंग. व्हिडिओ जर खरंच आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा चॅनलला, शेअर करा जेवढं होईल तेवढं, आणि वेट फॉर टुमॉरो. या संख्या मालिकेवर खूप सारे प्रश्न घेऊन उद्या येतो. त्याच्यानंतर मग अक्षरांची अल्फाबेट सिरीज घेऊ आणि हळूहळू आपण पुढचे सगळे टॉपिक पूर्ण करत चालू. ठीक आहे, कसा व्हिडिओ वाटला नक्कीच कमेंट करा. धन्यवाद.